ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. एक तर या संमेलनामध्ये तसा माझा सहभाग नव्हता. मला असं वाटत होतं की केवळ परिषदा किंवा सभा घेऊन हे होणार नाही आहे. आजच्या सरकारचा जो एकूण सगळा कारभार चाललेला आहे त्यांना कोणत्याही सार्वजनिक नीतीची चाड नाही आहे. त्यांना पाहिजे कधी घटना गुंडाळत आहेत आणि ज्या पद्धतीचं चित्र उभं राहत आहे हे फार व्यथित करणार आहे. अनेक विसंगतींनी भरलेलं जीवन आहे आमच्या पंतप्रधानांचं, पण मी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करू इच्छित नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की ही राजवट बदलली पाहिजे. कारण जी उद्दिष्ट असतात ते प्रचाराची इतकी थाट आलेलं आहे की कोणत्याही गावाला ते निघाले की त्या गावातल्या बजेटचे पैसे घेऊन ते तिथे जाऊन बोलतात या गावाला इतके मी योजना देणार म्हणून. म्हणजे कोणता घटक, मला पंतप्रधानांना आव्हान करायचं आहे, तुमच्या राज्यात कोणता घटक या देशातला संतुष्ट आहे तेवढं मला नाव सांगा. म्हणजे याचा अर्थ असा की थोडं देखाव्याचं काम चाललं आहे आणि ते प्रचारामार्फत. तुम्ही वर्तमानपत्रांना भेटणार नाही, तुम्ही द्याल ते छापलं पाहिजे. मला वृत्तपत्रांचं सुद्धा वाईट वाटतं, म्हणजे मिंदेपणा मला जाणवतो की सत्यावर केव्हा वाटतो. तुमच्यासारखे पत्रकार मला बोलतात, अरे पण तुम्हाला ते भेट द्यायला तयार नाही आहेत. ते म्हणतात मी देईल तेवढं छापा. आपलं काय चाललं आहे? इथल्या आमच्या वृत्तपत्र संस्था या सगळ्या अशा निर्जीव बनल्या आहेत का? लोकमान्यांचा यांचा वारसा सांगणारी मंडळी हे कसं काय सहन करतात? तेव्हा थोडं चिंतेचा विषय आहे. म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत फारच म्हणजे कमाल आहे. बोला का देणारच नाही, काय वाटेल ते करा. आणि ते सांगतील तो बकवास छापा. आपण जनतेचे ह्या तेव्हा अशा अनेक उदाहरणं सांगता यायची. आकडेवारी फेकायची म्हणजे काय? आकडेवारी फेकायची म्हणजे काय? अहो, डॉलरची किंमत सारखी वाढते आहे आणि रुपयाची किंमत घसरते आहे, हे झाकून ठेवायचं? मला काही कळत नाही. माझ्या लहानपणी 3 रुपयाला डॉलर होता, मुद्दाम मला सांगू. माझ्या लहानपणी. आज परिस्थिती काय? आणि तो परत वाढत चालला आहे. दुसरं, सगळ्या बाबतीत तुम्हाला लाचार करणं का आयात निर्यातीच्या बाबतीत, तुमच्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही भेटा तयार नाही, ती भेटत नाही. ती तोंडाने बोलत फक्त. आज आलं आहे का बघा ते पॅलेस्टाईनचं. लगेच अमेरिकेने लगेच सांगितलं की आम्ही भेटू, त्यांचा वापर ह्या वापरणार, आम्ही ह्या चर्चेला येऊ देणार, ठराव येऊ देणार. असे समजून वाढलेले असताना मला असं वाटतं की मी त्यांच्याबद्दल नाही बोलत, मी जनतेबद्दल बोलतो. जनतेला आता ह्या अशा तऱ्हेच्या कॉलची गरज आहे. जनतेला अहिंसक मार्गाने, ज्याला काय म्हणतात वेडवाकडे काही करायचं नाही. तुम्हाला आमच्या जीवनाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे की आम्ही काही कोणाला दगड मारलेलं नाही, कधी शिवी दिलेली नाही. तेव्हा अशा काळामध्ये आता जनतेनेच आता हे उचललं पाहिजे आणि तो आता जगाला धडा होईल. दुनियेतल्या गरीब, दबलेल्या, शोषित जनतेला हा एक धडा होईल की राज्यकर्त्यांच्या विरुद्ध 4 लोकांनी उभं राहून प्राण देण्यापेक्षा सर्व जनतेनेच उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा अशा सामुदायिक सत्याग्रहाचा मी हे करतो, पुरस्कार करतो.